इंडिया आघाडीतल्या नेत्यांची आज चौथी बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये बैठक होईल. उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहणार. सभागृहामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांच्या निलंबनाविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर विरोधक बहिष्कार टाकणार. निलंबित खासदार आंदोलन करण्याची शक्यता. राज्यसभेतल्या 34 खासदारांचं निलंबन. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश. दोन्ही सभागृहातील एकूण 67 खासदार निलंबित. अधिवेशनाचा कालावधी 2 दिवस वाढवण्याची विरोधकांची मागणी. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की कायम ठेवायचा यावर चर्चा होणार. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील अंतिम सुनावणीचा आजचा दुसरा दिवस. शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होऊन शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होणार. हा युक्तिवाद बुधवारपर्यंत चालेल. न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसऱ्या टप्प्यातील अहवाल मराठा उपसमितीने स्वीकारला. मुख्यमंत्री शिंदे आज विधिमंडळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार. मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दरवाजाआड बैठक. मराठा आरक्षण आणि सरसकट कुणबी नोंदीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती. नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न. सर्वपक्षीय खासदारांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवावा. संभाजीराजे छत्रपतींची मागणी. दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक. मराठा आरक्षणाबाबत बैठकीत चर्चा. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं हे बैठकीला उपस्थित असलेल्या सगळ्या खासदारांचं मत. उदयनराजे भोसलेंची माहिती. आई ओबीसी असल्यास तिच्या मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र द्यावं. मनोज जरांगेंची नवी मागणी. आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ. मनोज जरांगेंची माहिती. तर मराठा समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा. राज्यामध्ये आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रिम पीक विमा मंजूर. 1700 कोटींचं वाटप. उर्वरित 500 कोटींचं वाटप सुरू. लक्षवेधी सूचनेवरती कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं उत्तर. धुळ्यामध्ये आतापर्यंत 69 कोटी अग्रिम मंजूर. विम्याची रक्कम आणखी वाढणार. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम सुरू. 886 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाईल. गुलाबराव पाटील यांची माहिती. येत्या 15 दिवसात शिष्यवृत्ती दिली जाईल. गुलाबराव पाटील यांचं आश्वासन. अजित पवार गट डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नाही. आमदार आशिष शेलारांकडून महायुतीच्या आमदारांना रेशीमबागेमध्ये येण्याचं निमंत्रण. आज रेशीमबागमध्ये कार्यक्रम. सलीम कुत्ता प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये खडाजंगी. एकनाथ खडसेंनी मांडलेली 289ची चर्चा उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फेटाळली. विधान परिषदेच्या उपसभापतींविरोधात विरोधी पक्षाचे नेते आक्रमक. सभापती विरोधी पक्षाला बोलू देत नसल्याचा सभागृहामध्ये आरोप. मंत्री गिरीश महाजनांचा सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा एकनाथ खडसेंचा आरोप. गिरीश महाजनांची तात्काळ एसआयटी चौकशी करा, खडसेंची मागणी. विधान परिषदेच्या कामकाजावर महाविकास आघाडीचा बहिष्कार. मंत्री गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी. दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये महाजनांनी हजेरी लावल्याचा आरोप. विरोधक माझ्यावरती खोटे आरोप करतायत. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर त्या लग्नाला खासदार आमदार सगळेजण उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. एकनाथ खडसेंना 134 कोटी दंड झाला. त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी जप्त झाल्या म्हणून खडसे बावचळले. मंत्री गिरीश महाजनांची खडसेंवर टीका. तर खडसेंना 167 कोटी अजून भरायचे बाकी आहेत. महाजनांची माहिती. एकनाथ खडसेंच्या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या आमदाराची कबुली. नाशिकच्या लग्नामध्ये आम्ही देखील गेलो होतो. आम्ही गेल्यावर गिरीश महाजन आले. आमदार नरेंद्र दडार्डे यांची कबुली. ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते त्या धर्मगुरू शहरे खतीब यांचा दाऊदशी संबंध नाही. गिरीश महाजनांवर आरोप करताना खातरजमा करणं आवश्यक. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं खडसेंना प्रत्युत्तर. 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपचा 300च्या वर जागा जिंकण्याचा अजेंडा. मात्र भाजपला 30 जागाही मिळणार नाहीत याची दक्षता घ्या. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. भाजपच नव्हे तर काँग्रेसकडून सुद्धा पक्षफोडीचं राजकारण. प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका. तर ईव्हीएममध्ये घोटाळा सिद्ध झाल्याशिवाय मत व्यक्त करणार नाही. आंबेडकरांची प्रतिक्रिया. अधिवेशनामध्ये सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका. तर ज्वलंत प्रश्नांवरती सभागृहामध्ये चर्चा होत नाही. आंबेडकरांनी खंत व्यक्त केली. इंडिया आघाडीबाबत अजून आम्हाला निमंत्रण नाही. प्रकाश आंबेडकरांचे इंडिया आघाडीच्या प्रवेशाबाबत स्पष्टीकरण. तर व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी देशाला धोका. आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका.
मोर्चात भाजप नसल्यानं सेटलमेंट होणार कशी? मोर्चात मुद्दे धारावी आणि मुंबईचे होते. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला. तर उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावरती केलेल्या टीकेला शर्मिला ठाकरेंचं प्रत्युत्तर. आभार मानायची संधी त्यांनी कधीच आम्हाला दिली नाही. लहान भावाला कायम ते टोमणे मारतात. शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईतले उद्योग तुम्ही गुजरातला नेतायत, मात्र नरेंद्र मोदी गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. विरोधकांनी केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. आम्ही ऑनलाईन बैठका न घेता बांधावर जाऊन मदत केली. मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला. लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा करणं केव्हाही चांगलं. शेतकरी अडचणीत असताना आम्ही कधीही घरात बसलो नाही. दौऱ्यावरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर. 32 पैकी 26 जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण. सरकारनं 1.5 वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44,278 कोटींची मदत दिली. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांना समज दिली. यापुढे कोणीही राज ठाकरे पक्ष, ठाकरे कुटुंबीय किंवा पदाधिकाऱ्यांबाबत वक्तव्य केलं तर जशास तसं उत्तर देऊ. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा इशारा. जितेंद्र आव्हाड आज काल त्यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची लाचारी करण्याचं काम सर्वात जास्त करतात. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची टीका. नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. विजय माने, दिलीप घोडेकर, मनोहर जोशी या माजी नगरसेवकांसोबत उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि शाखा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल. कोंढाळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीमध्ये वाढ. जालना सहकारी साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई. 12 जानेवारीला पीएमएलए कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या अडचणीमध्ये वाढ. राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणामध्ये तनपुरेंवर कारवाई. पदाचा दुरुपयोग करत दबाव टाकून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा आरोप. मालेगाव मिनी पाकिस्तान झाले. लव्ह जिहाद, लँड जिहादची प्रकरणं वाढली आहेत. नितेश राणेंचं वक्तव्य. या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राणेंची माहिती. गरोदरपणामध्ये काम केल्यामुळे जवळपास 4,500 गर्भपात. आमदार भारती लव्हेकर यांची माहिती. बेस्ट महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान 4 दिवसांची ऐच्छिक रजा द्यावी. भारती लव्हेकर यांची मागणी. ठाण्यातील प्रिया सिंग या पीडित महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. पीडितेवरील हल्ल्याच्या पुढच्या तपासाबाबतही माहिती जाणून घेतली. ठाण्यातील प्रिया सिंग हल्ला प्रकरणी आरोपी अश्वजित गायकवाडसह त्याच्या 2 साथीदारांना 18 तासातच जामीन मंजूर. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या रुपाली चाकणकरांच्या सूचना. शासनाच्या विविध नोकर भरती प्रक्रियेतील मराठा समाजातील उमेदवारांची नियुक्ती अतिशय संथ गतीनं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी विधानसभेमध्ये मुद्दा मांडला. विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळाली नसल्यानं माहिती दिली. जळगाव शहरातील पिंपराळा येथील रेल्वे पुलाच्या नामफलकाची अज्ञातांकडून तोडफोड. रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन झालं. 2016 मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांकडून सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात एसीबीला तक्रार. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महानगरपालिकेची फसवणूक केल्याची तक्रार. 2016 पासून उघड चौकशी सुरू होती. एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची माहिती. पुण्यामधील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी. एनआयएच्या बंगळुरूमधील पथकाकडून कारवाई. अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी साफवान शेखची एनआयएकडून चौकशी. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात दाखल जनहित याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी. सुस्वराज्य फाउंडेशनकडून याचिका दाखल. राजकीय पक्ष सातत्यानं बेकायदेशीर होर्डिंग्स लावत असल्याचा आरोप. गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाणार. तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता. राज्यातील एसटी बस स्थानकांचा एमआयडीसीकडून कायापालट होणार. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 600 कोटींचा सामंजस्य करार. सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. तुपकरांचा आज नागपूर विधान भवनावर मोर्चा. अहमदनगरच्या बेळ पिंपळ गावातील अवैध व्यवसायांविरोधात ग्रामस्थ आक्रमक. 3 हातभट्ट्या गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त. अवैध धंदे करणाऱ्या दोघांना मारहाण. रायगडमध्ये एमआयडीसी प्रकल्पाला विरोध. शेतकऱ्यांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा. भूसंपादन रद्द करा. मोर्चेकऱ्यांची मागणी.
मुंबईमध्ये 40 कोटी रुपयांचा कोकेन जप्त, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेलमध्ये धाड टाकत कोकेनचा साठा जप्त केला। लातूरच्या सम्राट चौकात ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची धडक, यामध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। मृत तरुणी मूळची पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती। समृद्धी महामार्गावर बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचा वर्ध्यामध्ये मूक मोर्चा। अपघाताच्या कारणांची चौकशी करावी, पीडित कुटुंबांना मदत देण्याची मागणी। समृद्धीवरच्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना अद्याप शासकीय मदत नाही। सरकारला जाग करण्यासाठी नागरिकांचं समृद्धीवरच्या अपघातस्थळी आंदोलन। विरारमध्ये अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याजवळ जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग, आगीमध्ये 12 चारचाकी वाहनं जळून खाक। डहाणू नगर परिषदेच्या कामगारांचं कामबंद आंदोलन, अनधिकृत बॅनरवरती कारवाई करताना डहाणू नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आंदोलनानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल। ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहामध्ये रवानगी, ललित पाटीलसह चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली। वाशिमच्या मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर शरद पवार गटाचं आंदोलन, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात प्रतिकात्मक पारितोषिक क्रमांक देऊन निषेध केला। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यानं भाज्यांच्या दरामध्ये वाढ, 20 ते 30% भाजीपाल्याचे दर वाढले। नाशिक शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यू मलेरिया पाठोपाठ झिका व्हायरसचाही धोका, गर्भवती महिलांनी खबरदारी घेण्याचा आरोग्य विभागाचा सल्ला। कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि JN1चा रुग्ण आढळल्यानं राज्यांनी काळजी घेण्याच्या केंद्राच्या सूचना, तर सण उत्सवाच्या काळात लोकांनी गर्दीमध्ये जाणं टाळावं, आरोग्य विभागाचं आवाहन। शिर्डीच्या साई मंदिरातील जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू, या दर्शन रांगेच्या जागेवर वाहतूक सुरू करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती, तर याबाबत विश्वस्त मंडळ नेमण्याची शिर्डी ग्रामस्थांची मागणी। परभणीमध्ये चंपाषष्ठीचा उत्साह, ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, या निमित्तानं 8 दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। दक्षिण तामिळनाडूतील 29 भागामध्ये मुसळधार पाऊस, IMDची माहिती, तर कन्याकुमारी, तिरुनेलवेल्लीसह काही ठिकाणी आज पावसाची शक्यता। रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक, रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार। देशभरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह पदाधिकारी उपस्थित राहणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा ईडीची नोटीस, मद्य धोरणाप्रकरणी चौकशी होणार, 21 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।